श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, अशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाबवी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 19 समाज 10 विवेक लक्षण निरूपण नाम समासातील ओवी क्रमांक 20 पर्यंत आपण अभ्यासलाय। त्यापुढील थोडा आपल्याला भाग पाहायचा आहे। श्री समर्थांनी या समासामध्ये फार महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। समर्थ म्हणतात आहे, काम नासणार नासते, आपण वेडे उगेच पाहतो। आळसी हृदय शून्यते, काय करू जाणे श्रीराम। धकाधकीचा मामला, कैचा घडे अशक्ताला। नाना बुद्धी शक्ताला, म्हणून शिकवाव्या श्रीराम। व्याप होईल तो राहावे, व्याप राहता उठून जावे। आनंद रूप फिरावे, कोठे तरी श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। अगदी साधं सरळ समर्थ म्हणतात, काम नासणार नासते, आपण वेडे उगेच पाहतो। आपल्याला असं वाटते की जे नुकसान झालेलं आहे ते माझ्यामुळे झालं असं माणसाला वाटते, पण असं नसते। या जगामध्ये जे जे होत असते ते ते नियतीने ठरवलेलं आहे तसं होते। त्यामुळे मी असं केलं असतं तर असं झालं नसतं, तसं नसतं केलं तर तसं झालं असतं। कारण नसताना मनुष्य स्वतःला दोष देतो आणि त्यामुळे तो दुःखी होतो। म्हणून समर्थ म्हणतात, जे व्हायचं ते होणार आहे, होणार ते काही आता पालटेना, म्हणून या मना समाधान। समर्थांचा प्रसिद्ध अभंग आहे। हानी मृत्यू लाभ होणार जाणार, सर्वही संसार संचिताचा। सगळं भगवंताने ठरवलेलं आहे। संचितामध्ये जे आहे ते आपल्याला भोगावं लागते, ते आपल्याला पाहावं लागते। पण आपण ते पाहत असताना आपण कारण नसताना दुःख करून घेतो। म्हणून समर्थ म्हणतात, दुःख तुम्ही करू नका, कारण होणार तो आहे देहाचा संबंध। रामदासी बोध देहातीत, तुम्हाला देहातीत होता आलं पाहिजे। जो मनुष्य देहातीत असतो त्या माणसाला दुःख होत नाही, कारण त्याचा संबंध देहाशी आहे। कुठल्याही लाभाचा आणि नुकसानीचा संबंध केवळ आमच्या देहाशी आहे। देह जर आम्ही बाजूला ठेवला तर आत्मा हा निरंतर आहे, तो कायमस्वरूपी आहे, तो दुःखी नाही आहे, तो आनंद स्वरूप आहे, तो सच्चित आनंद आहे। असं स्वरूप असताना त्याला दुःख करायचं काय कारण? म्हणून समर्थ म्हणतात की तू होणाऱ्या घटनेबद्दल इतकं लिप्त होऊन जाऊ नको की जेणे तुझ्या आनंदाला ते कारणी होऊन जाईल। आनंदाच्या म्हणजे परिवर्तनाला कारणी होऊन जाईल, आनंदाचं रूपांतर दुःखात होईल। अशा प्रकारची लिप्तता, अशा प्रकारची त्याबद्दलची आसक्ती ही कामाची नाही आहे, हे समर्थ वारंवार सांगतात। म्हणून समर्थ इथे म्हणतात, या गोष्टी तू समजून घे। आळसी हृदय शून्यते, काय करू जाणे। म्हणून तुम्ही आळशी होऊ नका, तुम्ही कार्यरत व्हा, कार्य करा, पण त्याचा ज्या फलाचा जो भाग आहे तो भगवंतावर सोडून द्या। म्हणून कर्मण्ये वाधिकार असते
मा फलेषु कदाचन, याचा अर्थ तुम्ही कर्मापासून दूर व्हायचं नाहीये, कर्म प्रवण व्हायचंय. कर्म सिद्धांत काय म्हणतो, तुम्ही कर्मातून दूर व्हायचं नाही, कर्म फलापासून दूर व्हा. समर्थ पुढे म्हणतात, हे कर्म करण्याचं सामर्थ्य कोणात राहील, ज्याच्यामध्ये शक्ती असेल. समर्थ पुन्हा आपल्या लोकांना आपल्या जागेवर आणून सांगतात की ठीक आहे, पण तरी देहाची शक्ती आवश्यक आहे. देह जर तुमचा चांगला नसेल, नीट नसेल, तर तुमच्याकडनं कार्य होऊ शकणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, धकाधकीचा मामला कैचा घडे अशक्ताला, नाना बुद्धी शक्ताला म्हणून शिकवाव्या श्रीराम. आम्ही ज्या गोष्टी ज्याला शिकवतो तो अशक्ताला शिकून फायदा नाही. तो सशक्त पाहिजे, बलवान पाहिजे, सामर्थ्य संपन्न पाहिजे. तर त्याला त्या गोष्टी शिकवल्या तर त्या गोष्टीचा फायदा समाजाला होईल, त्या गोष्टीचा फायदा राष्ट्राला होईल, त्या गोष्टीचा फायदा धर्माला होईल, त्या गोष्टीचा फायदा सज्जनांना होईल. म्हणून सगळ्या गोष्टी ज्या शिकवायच्या आहेत त्या शक्ती संपन्न असलेल्या माणसाला, अशक्ताला शिकून फायदा नाही. म्हणून समर्थ म्हणतात, अशक्ताने सशक्त व्हावं आणि मग शिकावं. स्वामी विवेकानंद असं म्हणत असत की भगवद्गीता ही अशक्त माणसासाठी शिकण्यासाठी नाहीच आहे. ज्याला उत्तम प्रकारे फुटबॉल खेळता येतो, जो मैदानावर तासन तास धावू शकतो, अनेकांबरोबर तो झुंज देऊ शकतो, असा कोणी वीर पराक्रमी आहे, त्याने भगवद्गीता शिकण्याचा विषय आहे. भगवान कृष्णाने अर्जुनाला जी गीता सांगितली तो अशक्त अर्जुनाला नाही सांगितली आहे. त्याला पहिले सशक्त बनवलं, त्याला युद्धासाठी उभं केलं आणि त्याला सांगितलं की तू पराक्रमी आहे, तुझ्याकडनं ते होऊ शकते. म्हणून कुठलीही गोष्ट शक्ती संपन्न व्हावं आणि मग ते कार्य करावं. म्हणून समर्थ म्हणतात, धकाधकीचा मामला कैसा घडे अशक्ताला. म्हणून अशक्त माणसाने त्या भानगडीत न पडलेलं बरं. नाना बुद्धी शक्ताला शिकवाय. जो बुद्धिमान असेल तो शक्तिमान असला पाहिजे. म्हणून शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे, शक्ती युक्ती जय ठाई, तेथे श्रीमंत धावती. समर्थांच्या चरित्रातला जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की समर्थ हे खऱ्या अर्थाने समर्थ होते, बुद्धिमत्ता वरिष्ठ होते. शक्तीच्या बाबतीत म्हणाल तर हनुमंतासारखी शक्ती होती. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर समर्थ 2000 जोर सूर्यनमस्कार दंडबैठका मारत होते. अशक्तपणा नव्हता. सज्जनगडावर तुम्ही जाऊन या आणि तिथे त्या समर्थांसाठी पाणी आणण्यासाठी वापरलेले जे कल्याण स्वामींनी जे हंडे आहेत ते हंडे नुसते डोळ्यांनी पहा, ते रिकामे आपल्याला खालून वर उचलून नेता येणार नाही. ते 2 हंडे पाणी भरून समर्थांसाठी कल्याण स्वामी आणत असत. याचा अर्थ समर्थांचे शिष्य सुद्धा शक्ती संपन्न होते. हत्तीचा दात धरून हत्तीला खाली बसू शकेल एवढं सामर्थ्य कल्याण स्वामींचं होतं. म्हणून समर्थ म्हणतात आहे, अशा प्रकारे धकाधकीचा मामला कैसा घडे अशक्ताला, म्हणून नाना बुद्धी शक्ताला म्हणून शिकवाव्या श्रीराम. व्याप होईल तो राहावे, व्याप राहता उठून जावे, आनंद रूप फिरावे कोठे तरी श्रीराम. समर्थांनी अजून एक सूत्र सांगितलंय, महत्वाचं सूत्र आहे. कार्य करण्याला हरकत नाही, एक कार्य झाल्यानंतर तिथे अडकून राहणं योग्य नाही. काम करा, काम संपन्न झालं की बाहेर पडा. म्हणून जे ऋषीमुनी होते त्यांनी कार्य केलं, पण समारंभाला मात्र ते हजर दिसले नाही. चंद्रगुप्ताच्या राज्याभिषेकाच्या वेळेस चाणक्य हजर नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस समर्थ
दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. कार्यानंतर लोकेशण हा संतांनी अव्हेर केलेला आहे. त्यांना लोकेशण प्रियच नव्हते. उलट समर्थांनी हा आनंद उत्सव पाहत असताना स्वतंत्र पत्र लिहिलेलं आहे. बुडाला औरंग्या पापी, ब्रेंज संवार झाला, भक्तांचा क्षय झाला, आनंद वनभुवनी. आनंद वनभुवनी नावाचं जे प्रकरण आहे समर्थांनी लिहिलेलं, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवासाठी लिहिलेलं आहे. या संपूर्ण महाराष्ट्राचा जो आनंदाचा दिवस आहे, तो आनंदाचा दिवस समर्थांनी व्यक्त केलेला आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की व्याप होईल तो राहावे. एकदा कार्य संपलं की कार्यातून बाहेर पडावं, व्याप राहता उठूनही जावे. दोन गोष्टी अजून एक सांगितल्या. एक गोष्ट सांगितली की आम्ही कार्य करत असताना ते कार्य जर आमच्याकडनं आता यापुढे होऊ शकत नसेल तर ते काम आपण दुसऱ्याच्या हातात सोपवलं पाहिजे. सासू थकलेली आहे, तिच्याकडनं आता ते काही सगळ्या एवढा घराचा कारभार सांभाळला जात नाहीये. मग तिने आपल्या सेवानिवृत्तीनंतर आपल्या घरातल्या सगळ्या ज्या जबाबदाऱ्या त्या सुनेवर सोपवल्या पाहिजे. वडिलांनी आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या मुलांवर सोपवल्या पाहिजे. आता मी सेवानिवृत्त झालोय, आता मला संसाराचा मोह नाही, फक्त संसारामध्ये फक्त मी राहतो आहे, तो केवळ फक्त वानप्रस्थाश्रम म्हणून राहतोय. अन्न लागते पोटाला, अन्न लागते स्त्रीला, अन्न लागते घराला, कष्ट करून मिळावे का जोगी होऊन जावे. हे सगळं कुठपर्यंत करावं? 50 वर्षापर्यंत. पण त्यानंतर मात्र तिच्यातून अलिप्तता ही फार महत्वाची आहे. म्हणून वानप्रस्थाश्रमाला आम्ही वन हा शब्द वापरतो. वनात निघून जाणे. आता जंगलात निघून जाणे असा अर्थ तिथे घेऊ नये. घरात राहून त्यामध्ये आपण आपलं मन न ठेवता आपलं मन भगवंताशी स्थिर करावं असं समर्थ म्हणतात. त्यांनी आपला गृहस्थाश्रम धन्य होईल. म्हणून समर्थ इथे म्हणतात आता व्याप राहिलाय ना, आता माझ्याकडनं होत नाहीये ना, मग मी माझं काम दुसऱ्याला दिलं पाहिजे. लोक कामच सोडायला तयार नसतात, पद अडवून बसतात. म्हणून तसं करू नये. माझ्याकडनं होत नाही तर आपल्यापेक्षा जो कार्यक्षम असेल त्याच्याकडे काम द्यावं आणि त्याच्या कामाकडे आपण लक्ष ठेवावं. काम पडलं तर, वाटलं तर तिथे त्याला मार्गदर्शन करावं, पण कार्यभार त्याच्या खांद्यावर द्यावा. म्हणून समर्थ इथे म्हणतात आनंद रूप फिरावे कोठेतरी. आनंदाने फिरता आलं पाहिजे. आता संसार किती दिवस आहे, संसार सोडता आला पाहिजे. म्हणून लवकरात लवकर सेवानिवृत्ती. आता ती 58व्या वर्षीय माणसाची सेवानिवृत्ती दिलेली आहे. समर्थांच्या काळामध्ये समर्थांचं म्हणणं आहे की 50व्या वर्षी तुमची सेवानिवृत्ती झाली पाहिजे. 51, 52 म्हणजे वनात जाण्याची वेळ. तिथूनच ती सेवानिवृत्ती आहे. तिथूनच त्याची वेध लागले पाहिजे की आता मला हे सोडायचं आहे. समर्थ पुढे म्हणतात आहे उपाधी पासून सुटला तो निस्पृहपणे बळावला, जिकडे अनुकूल तिकडे चालला सावकाश श्रीराम. जिकडे अनुकूल असेल तिकडे माणसाने जगेलं पाहिजे. आता थंडीची वेळ आहे, आता थंडी थिंडायचं का? आता थंडी थिंडू नका. जिथे अनुकूलता आहे, माझ्या वयाला माझ्या प्रकृतीला जे झेपेल तिथे ते काम करावं, नाहक विनाकारण जाऊ नये. म्हणून समर्थ म्हणतात त्याप्रमाणे माझ्या अध्यात्माला अनुकूल परिस्थिती जिथे असेल तिथे फिरावं, तिथे राहावं. आपली जप, ध्यान, धारणा, मनाची शांती, मन प्रसन्नता जिथे आता आपल्याला लाभेल त्या ठिकाणी आपण राहिलं पाहिजे. वयाचा आपण तो विचार केला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात कीर्ती पाहता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, केल्या विण काहीच नाही कोठे तरी श्रीराम. सुरुवातीच्या काळामध्ये माणसांनी जर कष्ट घेतले नसतील तर आयुष्य दुःखात जाते. ज्या मुलांनी बालपणी कष्ट केले त्यांना तरुणपणी सुख मिळालं, लवकर नोकरी मिळाली, चांगला पगार मिळाला, घरदार मिळालं, लग्न लवकर झालं आणि संसार सुखाचा झाला.
म्हणजे आधी कष्ट मग फळ, कष्टची नाही ते निर्फळ, साक्षेपे विण वृथा पृष्ठ. प्रयत्न नाही, साक्षेप म्हणजे प्रयत्न. म्हणून समर्थ साक्षेपाला फार महत्व देतात. एक संस्कृत सुभाषित आहे, सुखार्थी त्वजित विद्या, विद्यार्थी त्वजित सुखम. सुखार्थी कुतो विद्या नास्ति विद्यार्थीन सुखम. जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर आम्हाला विद्या मिळणार नाही, आणि जर विद्या पाहिजे असेल तर आम्हाला सुख मिळणार नाही. म्हणून सुखार्थी असेल त्याला विद्या मिळू शकत नाही, आणि विद्यार्थी असेल त्याला सुख मिळू शकत नाही. म्हणून जे विद्यार्थी आज अत्यंत कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांच्या पुढच्या जीवनात सुख आहे, वर्तमानात सुख नाही. म्हणून समर्थांनी इथे स्पष्ट दिलं आहे की कीर्ती पाहता सुख नाही. तुम्ही कीर्ती जर तुम्हाला प्राप्त करायची असेल, तुमचं नाव लौकिक करायचं असेल, सगळ्या गोष्टीत आपल्याला मोठेपणा प्राप्त करायचा असेल, ती कीर्ती प्राप्त असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या देहाच्या दृष्टीने तुम्हाला झोपून राहता येणार नाही. कष्ट करावे लागतील, लवकर उठावं लागेल, सगळ्या गोष्टीची मेहनत घ्यावी लागेल. देदेहारी पलंगावरी म्हणून असा म्हणणाऱ्या माणसाला जगात काही मिळणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, सुख पाहता कीर्ती नाही, केल्या विण काहीच नाही कुठेतरी. एरवी काय राहते, होणार तितके होऊन जाते, प्राणी मात्र अशक्त ते पुढे आहे श्रीराम. शेवटी काय, जे व्हायचं ते होते, आणि शेवटी होणार ते होऊन जाणार आहे. प्राणी मात्र तो अशक्तपणामुळे तो म्हणतो की आता मी काय करू. समर्थ पुढे सांगतात, आधीच तकवा सोडिला, म्हणजे आधी प्रयत्न सोडून दिला. मध्ये तर दिवसा सांडीला, दिवसा म्हणजे हिंमत, धैर्य, मध्ये हिंमत सोडून दिली, तरी संसार हा शेवटा कैचा पावे श्रीराम. म्हणून आमचा संसार हा खऱ्या अर्थाने शेवटाच गेला पाहिजे, त्या संसाराचं सार्थक झालं पाहिजे असं जर वाटत असेल तर शेवटपर्यंत तकवा म्हणजे प्रयत्न, तकवा म्हणजे हिंमत, तकवा म्हणजे त्याची मेहनत, त्याला सोडता येणार नाही. शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा. आधी तकवा सोडिला, मध्ये सोडून दिला तकवा, प्रयत्न सोडून दिला, मध्येच दिवसा सांडीला. हिंमत जर सोडून दिली तर काय होईल. हिंमत जर सोडून दिली तरी भोगाव तुम्हालाच लागणार आहे. हिंमत धरली तरी भोगाव तुम्हाला लागणार आहे. मग रडून आम्हाला भोगायचं आहे की हसून भोगायचं आहे, तुम्ही ठरवायचं आहे. म्हणून जीवनामध्ये माणसाने प्रत्येक वेळ सकारात्मक विचार करावा, हिमतीने पुढे जावं, आणि प्रयत्न कधी सोडू नये. म्हणून समर्थ म्हणतात, संसार मुळीचा नासका, विवेकी करावा नेटका, नेटका करता फिका, होत जातो श्रीराम. समर्थांनी संसाराला नासका म्हटलाय. नासका म्हणजे मुळामध्ये तो नष्ट होणार आहे, नाशिवंत आहे. कुणाचा संसार कायम राहायला हो. समर्थांचं ते मृत्यू निरूपण प्रकरण तुम्ही वाचा. समर्थांनी राजपदामध्ये दिले, स्वतंत्र समास आहे. मृत्यू न म्हणे मी भूपती, मृत्यू न म्हणे मी चक्रवर्ती, मृत्यू न म्हणे मी पंडित, मृत्यू न म्हणे मी शूर, मृत्यू न म्हणे मी याज्ञिक, मृत्यू न म्हणे कोण. मृत्यू कोणाला सोडणार नाहीये. हा संसार जो डोळ्याने आम्हाला दिसतोय तो सर्व नष्ट होणार आहे. जिथे जन्मला तिथे त्याला जावं लागणार आहे. म्हणून या नाशिवंत संसाराला आम्ही खरा समजून त्याच्यावर इतकं प्रेम करू लागतो की तो जर नासला तर आपण रडत बसतो. म्हणून समर्थ म्हणतात, संसार मुळीचा नासका, विवेके करावे नेटका. आता तो नेटका कसा करायचा. संसार नेटका करणे, समर्थ म्हणतात विवेकाने नेटका करा. जशी आपल्या घरातली भगिनी महिला रोज सकाळी उठल्यानंतर घराच्या समोर सडा संमार्जन करते आणि तिथे सुंदर अशी रांगोळी काढते, पण त्या रांगोळीला दिवसभरामध्ये कोणी तुडवेल, दिवसभरामध्ये ती कोणी खराब करेल याची ती विचार करत नाही. ती करत असताना अत्यंत उत्साहाने करते आणि संध्याकाळी मात्र त्याचा ती विचार करत नाही. पुन्हा ती झाडते आणि पुन्हा संध्याकाळी दुसरी रांगोळी तयार करते.
समर्थ म्हणतात तेच आहे, विवेके करावे नेटका. तो जितका तुम्हाला व्यवस्थित करता येईल तो करावा, तिथे मन मात्र अडकू देऊ नये. नेटका करता फिका होत जातो. सारखं सारखी एकच गोष्ट करायला लागलं तर त्याचा माणसाला कधीतरी कंटाळा आला पाहिजे, तो फिका झाला पाहिजे. जसं आमच्याकडे जर कोणी पाहुणे आले तर आम्ही त्यांच्यासाठी चहा करतो. चहा देत असताना जर कोणी पेढा आणला तर लोक काय म्हणतात, अहो आम्हाला पेढा काय देता, पहिले चहा घेऊन देऊ द्या, आधी पेढा जर खाल्ला तर चहा फिका होऊन जाईल ना. संसार तसा फिका करता आला पाहिजे. त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट जीवनात आली तर संसार फिका होतो. संसारात चांगली गोष्ट येणे, अधिक गोड येणे, संसार सगळ्यांना गोड वाटतो. संसारातले सुख हवे वाटतात. इंद्रिय सुखाबद्दल, विषय सुखाबद्दल माणसाला आसक्ती असते. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत तिथे तो चिटकलेला असतो. पण तो चिटकलेला विषय जो आहे तो फिका करण्यासाठी त्याच्यापेक्षा गोड विषय त्याच्या समोर ठेवला पाहिजे. म्हणजे चहा फिका वाटावा म्हणून पेढा दिला पाहिजे. तसा संसार फिका व्हावा असं वाटण्यासाठी भगवंताचं नाम हे त्यापेक्षा गोड आहे. भगवंताच्या नामा इतकं काही गोड नाही, मग तिथे हळूहळू संसार माणसाला फिका वाटतो. म्हणून समर्थ इथे म्हणतात, ऐसा ज्याचा जिनसाना पाहता कळो येते मना, परंतु धीर सांडावाना कोणे के श्रीराम. धीर सोडून देणं हे काही योग्य नाही आहे, हिंमत टाकून देणे योग्य नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, धीर सांडता काय होते, अवघे सोसावे लागते, नाना बुद्धी नाना मते, शहाणा जाणे श्रीराम. म्हणून शहाण्या माणसाने नाना प्रकारच्या विद्या, नाना प्रकारच्या कला, नाना प्रकारचे सद्गुण त्यांनी संपन्न व्हावं. संसारामध्ये अधिकाधिक त्या गोष्टी सर्वांपर्यंत पोचवाव्या, त्याचा आनंद स्वतः घ्यावा, इतरांनाही द्यावा. आणि शेवटी मात्र हे सगळं सोडून जावं लागणार आहे हे कधी न विसरता माणसाने भगवंताचं आपलं मन स्थिर करावं असं समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विवेक लक्षण निरूपण नाम समास दशम श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. अशा प्रकारे 19वा दशक आज संपन्न झाला. उद्यापासून आपल्याला 20व्या दशकाकडे यायचं आहे. या दशकाचं नाव पूर्ण दशक आहे आणि त्यामुळे हा दासबोधातील शेवटचा दशक असल्यामुळे या दासबोधातील शेवटच्या दशकामध्ये समर्थांनी फार महत्वाच्या काही गोष्टी सांगितल्या. तो ऐकल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपल्याला धन्यता प्राप्त होणार नाही, समर्थांची कृपा आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून समर्थांची आपल्यावर पूर्ण कृपा व्हावी म्हणून सगळ्या गोष्टी आपण अत्यंत मनोभावे श्रद्धेने ते श्रवण करावे. आजपर्यंत आपण एवढ्या मोठ्या प्रवास श्रवणाचा, एवढा अभ्यास, एवढा निरूपणाचे बोधामृत आपण ऐकलं आहे. समर्थांची कृपा आपल्यावर झाली आहे. आपल्या सर्वांना पुनश्च धन्यवाद देतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. समाज संपन्न झाल्यामुळे झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चय, अंतरी बिंबले या ओवी वाचाव्या आणि त्यानंतर पुढच्या समासाची एक ओवी वाचून समर्थांचा हा दासबोध अखंड ठेवावा. श्रीराम समर्थ श्रीराम. प्राणी व्यापक, मन व्यापक, पृथ्वी आप तेज व्यापक, वायू आकाश त्रिगुण व्यापक, अंतरात्मा मूळ माया श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.